बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाणे आता सगळ्या पाहुण्यांची देखरेख करत असतो तेव्हा आता तिथले पाहुणे म्हणत असतात की नवरी कधी येणार आहे, काय माहिती किती उशीर झालेला आहे, चला आता आपण तिकडे जाऊन बसूया। मग आता पाण्याला समजतं की सगळेच जण आता वहिनीची वाट बघत आहे। मग आता तो म्हणत असतो की वहिनी कधी येणार, लवकर वहिनीने आवरून यायला पाहिजे, नाहीतर आमची खूपच बदनामी होईल। आणि मग त्याचं लक्ष पुढे जातं तर तिकडून त्याला पायल येत आहे असं आता दिसतं। मग आता तो पळून जायला लागतो, पण आता तेवढ्यातच पुढून वेटर येत असतो। मग आता तो वेटरकडून ज्यूसचा जो ज्यूस वाटत असतो तो ट्रे घेतो आणि आता पाहुण्यांना द्यायला लागतो। आता इकडे पायल आलेली असते आणि पायल पानू पानू करून आता त्याच्या मागेच लागलेली असते। आता तो सगळ्यांना ज्यूस वाटतो आणि मग तो म्हणत असतो की काय ग काय, तुला किती वेळा सांगितले मला पानू म्हणत जाऊ नको म्हणून, पाण्या म्हणत जा। तर आता ती म्हणते की मग मला का ज्यूस नाही दिला तू। त्यावेळेस आता म्हणते की बरं ते सगळं जाऊ दे, हे बघ मी तुझ्यासाठी छान कुर्ता आणलेला आहे, हा पटकन घालून ये। त्यावेळेस तो म्हणतो की कुर्ता, आणि मी हट तिकडं, मी अजिबात तू आणलेला कुर्ता घालणार नाही। त्यावेळेस ती म्हणते काय रे पानू, कधी आपलं लग्न होणार। म्हणतो की कसली घाई आहे ग तुला। तर ती म्हणते की घाईच आहे आपल्या लग्नाची, राजू भाऊजींनी बघ बरं कसा नंबर लावला, तर तू कधी नंबर लावणार माझा गोड पानू। त्यावेळेस तो म्हणतो की गप्प बसा, अजिबात असले नाटकं करू नको। मग ती म्हणते की पानू घाल ना हा माझा आणलेला कुर्ता। त्यावेळेस तो म्हणतो की मी नाही घालणार। मग ती म्हणते की ठीक आहे तू घालणार नाहीये ना। मग ती त्याच्या हातातला ट्रे घेते आणि म्हणत असते की आता मी ना स्टेजवर जाऊनच अनाउन्समेंट करते की आमच्या दोघांचं झिंगाटे म्हणून। त्यावेळेस तो म्हणतो ए असं काय करू नको, आणि इकडे तो कुर्ता मी घालतो। आणि असं म्हणून आता तो कुर्ता घेतो आणि जायला लागतो आणि पुढे जाऊन म्हणतो की नाही घालणार। मग आता पायल म्हणत असते की काय रे पानू, तर आता तो तिथून निघून जातो आणि मग पायल सुद्धा त्याच्या पाठीमागे जाते। तर दुसरीकडे अवनी अजून आलेली नसते, त्यामुळे सुलात त्या सगळ्या पाहुण्यांच्या मधून फिरत म्हणत असतात की दांगट्यांची सून काय आली नाही बाहेर, आहे की गेली पळून। असं म्हणून दत्ता आणि सुलात त्या खूपच मोठमोठ्याने हसायला लागतात। तर दत्ता सुद्धा येथे गप्प बसत नाही, तो म्हणत असतो की पुढच्या दाराने आली आणि मागच्या दाराने गुल। मग आता तो असं म्हटल्यामुळे धोंड्यांना मात्र खूपच राग येतो आणि तो खूप रागाने त्या दोघांकडे बघत असतो। मग सुलात त्या म्हणत असतात की धोंड्यांना काय चुकीचं बोलला का दत्ता दादा, एवढा वेळ लागतो का बाहेर यायला तुझ्या सुनेला, मग असे विचार येणारच ना आमच्या मनामध्ये। मग पुन्हा दत्ता म्हणतो की सुलेचा शाप इतक्या सहजासहजी थोडीच पुसला जाणार आहे। मग आता पुन्हा सुलात त्या म्हणत असतात की अजून किती वाट पाहायची आहे तुझ्या सुनेची, सगळ्यांनी सगळे काय तुझ्यासारखे रिकामटेकडे नाहीत ना। मग आता अण्णांना खूपच राग येतो आणि मग अण्णा म्हणत असतात की रिकामटेकडे, अगं तू तर रिकामटेकड्याचा हिमालय आहे। मग हसायला लागतात। मग आता धोंड्यांना ती सुलात्या म्हणत असते की धोंड्या जास्त आगाऊपणा करू नको, सांगते असं काही मला बोलायचं नाही, कळलं का। त्यावेळेस मग अण्णा म्हणत असतात की आगाऊपणाचं खातं आमच्याकडे नाहीये, ते तुझ्याकडेच आहे। कुणाचं चांगलं झालं तुम्हा दोघांना बघवतच नाही, कुणाचं चांगलं झालेलं दिसलं की टाकला तिथे मिठाचा खडा, यातच जिंदगी चाललेली आहे तुमची। आता सुलात्या खूपच रागवलेली असते आणि पुन्हा अण्णा म्हणत असतात की हिचं नाव काय आहे माहितीये का, सुलक्षणा, पण एकही लक्षणीचं चांगलं नाहीये, हिच्यामध्ये ना काहीच नाहीये, नुसतं वचा 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 करायची सवय आहे हिला, लोकांचं वाटोळं करायचं। आणि तुम्हाला माहितीये का, सगळ्यांना म्हणून सांगतो आता मी, हिला कंटाळून हिचा नवरा निघून गेलाय तिकडे दुबईला। मग आता सगळेच लोक मोठमोठ्याने हसायला लागतात। मग सुलात्या खूपच चिडते आणि म्हणत असते की तुम्ही काय सगळे दात काढताय। तर दत्ता दादा म्हणत असतो की जे हसतील ना त्याचे दात दिसतील। मग अण्णा म्हणतात की तुझे दात तर न हसताच दिसतात। मग दत्ता दादाला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की धोंड्या, दत्तेच्या दातावरती जायचं नाही, ते केव्हा डंक मारतील ना ते तुला कळणार सुद्धा नाही। मग अण्णा म्हणत असतात की आम्हाला सगळं कळतं तुमच्या मनामध्ये काय आहे ते, आणि तुमचे दात कधी डंक मारतील ते। मग आता त्या दोघांचं तिथे जोरदार भांडण लागतं, मारामारीच करायला सुरुवात करतात। मग आता मध्येच तिथे धन्या येतो आणि सोडवतो आणि म्हणत असतो की अरे काय रे, थांबा थांबा, आणि काका कधी आला तू, अरे थांब थांब, आता असलं काय करताय। मग अण्णांना म्हणत असतो की अण्णा आपलं कार्य आहे ना, असं काय तुम्ही भांडण करताय। मग अण्णा म्हणतात की हे बघ मला इथं अजिबात थांबायचं नाहीये, मी चाललो, असं म्हणून अण्णा तिथून निघून जातात। तर आता धन्या म्हणत असतो की काका तुम्ही कधी आला, बसा बसा शांत बसा, तिकडे जाऊन आता मग दत्ता बसतो आणि मग धन्या म्हणत असतो की हे घ्या सरबत, आणि तो मग दत्ता म्हणत असतो की दे इकडं, तुझ्या बापानं माझं डोकं गरम केले आणि इकडं मला पेऊ दे। मग आता तो ज्यूस प्यायला लागतो। तर मग धन्या इकडे तिकडे बघतो, त्याला नमी काही दिसत नाही। मग तो म्हणत असतो की नमी नाही आली का। मग आता तो नमीचं नाव घेतल्यामुळे इकडे आत्याला मात्र खूपच राग येतो, ती खूपच रागाने आता धन्याकडे बघत असते।
मग दुसरीकडे आपण पाहतोय की नमीला आत्याबाईने आतमध्ये कोंडलेलं असतं. मग आता बाहेर निघण्यासाठी ती पायलला फोन करते आणि मग पायल इकडे फोन उचलते आणि म्हणत असते की अहो थोरल्या जाऊबाई, कुठे आहात तुम्ही? मी किती वेळ झालं तुमची वाट बघते. मग नमी तिला म्हणत असते की अहो धाकट्या जाऊबाई, इकडे ना खूप मोठा गोंधळ झालेला आहे. मग पायल म्हणत असते की अयो काय झालेलं आहे, असं का बोलताय तुम्ही? मग आता ती म्हणत असते की अगं इथे ना मला मम्मीने आतमध्ये कोंडून ठेवलेलं आहे. त्यावेळेस ती म्हणते की काय कोंडून ठेवलेले आहे, काय बाई बाई ही? मग आता नमीला वाटतं की ती मलाच म्हटलेली आहे, म्हणून ती म्हणते की अरे काय बोलते तू? त्यावेळेस आता पायल म्हणते की अहो तुम्हाला नाही म्हणत, तुमच्या आईला बोलतीये. मग आता ती म्हणते की बोलायचं राहू दे, चल पटकन ये आणि मला इथून बाहेर काढ. मग आता पायल म्हणत असते की हा हा एकदम फास्टमध्ये येते, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग लगेचच पायल आता नमीला सोडण्यासाठी तिथून जाते. तर दुसरीकडे राजा आणि अवनी रूममध्ये बसलेले असतात. मग राजा अवनीला म्हणत असतो की अहो आमच्या घरच्यांनी इमोशनच्या ओव्हरफ्लोमध्ये येऊन सरप्राईज दिलं रिसेप्शनचं, आणि ते चूकच आहे. मला मान्य आहे की त्यांचं चुकलेलंच आहे, ते बरोबर नाही आहेत, पण ते इनोसेंट आहेत हो. त्यांना काय माहिती आपलं हे खोटं नातं. बघा आता कधी ना कधी समोर तर सत्य येणारच आहे, मला मान्य आहे कधी ना कधी समोर येणारच आहे, पण अहो ही ती वेळ नाही आहे हो, नको ना प्लीज, ही वेळ नको. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? तुम्हाला मी फक्त एकच रिक्वेस्ट करत आहे की हे रिसेप्शन पार पडू द्या, नंतर बघा मी ना स्वतः जाऊन सगळ्यांना खरं काही सांगणार आहे. फक्त 1 तास द्या मला आणि 1 तास तुम्ही थांबा. मग आता अवनी विचार करते आणि म्हणत असते की म्हणजे फक्त 1 तास मी तुझी बायको म्हणून बाहेर यायचं, तुझी बायको असल्याचं नाटक करायचं? अरे राजा, नवरा बायकोचं नातं काय असतं तुला माहिती तरी आहे का रे? खूपच पवित्र गोष्ट असते ती. 2 माणसं आयुष्यभरासाठी बांधले गेलेले असतात. या अशा बोलण्याने ना तू माझाच नाही तर या मंगळसूत्राचा सुद्धा अपमान करतोय. कळतंय का तुला राजा मी काय म्हणते ते? त्यावेळेस राजा म्हणत असतो की मला कळतंय अहो, पण मग त्यावेळेस अवनी खूपच रागाने उठते आणि म्हणत असते की पण आहेस का अजून? आता मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि खरं काय आहे ते सांग. आता राजा काही हालतच नाही, तो एकाच जागी उभा राहिलेला असतो. तर अवनी त्याला धक्का देते आणि म्हणत असते की अरे उभा का आहे, जा हे सगळं जाऊन सांग. आता राजा घाबरत हळूहळू दरवाजाजवळ जातो आणि दरवाजा उघडायला लागतो. तर आता म्हणजे दरवाजा उघडतो तर सगळे त्याचे भाऊ आलेले असतात. आता त्यांना पाहून आश्चर्यच वाटतं या दोघांना, धक्काच बसतो. मग आता धन्या म्हणत असतो की राजा दादा, वहिनी कुठे आहे? मग आता अवनी समोर जाते आणि मग धन्या म्हणत असतो की वहिनी सॉरी. तर लगेच यशादा सुद्धा सॉरी म्हणतो. आता त्यांच्या दोघांच्या पाठोपाठ पाण्या सुद्धा सॉरी म्हणतो. तिघेही आता वहिनीला सॉरी म्हणत असतात आणि म्हणत असतात की पुन्हा असं कधीच होणार नाही, खरंच नाही होणार, जे झालं ना ते झालं, प्लीज तुम्ही आता चलता का बाहेर? मग राजा आणि अवनी एकमेकांकडे बघत असतात. मग राजा म्हणत असतो की थांबा ना थोड्या वेळ. मग धन्या म्हणत असतो की प्लीज चला ना वहिनी बाहेर, लोक बाहेर वाट बघत आहेत हो, प्लीज खूप वेळ झालेला आहे, ते वाट बघत आहेत, प्लीज या ना. मग राजा म्हणत असतो की ए धन्या जरा ऐक माझं, आम्हाला जरा बोलायचं आहे. त्यावेळेस आता पाण्या म्हणत असतो की राजा बोला तुम्ही, पण नंतर बोललं तर चालेल ना, लोक थांबलेले आहेत बाहेर, खोळंबलेत, दांगटांची सून पाहण्यासाठी वाट बघत आहेत सगळे, प्लीज चला ना. मग धन्या म्हणत असतो की आम्ही असं करतो, आम्ही राजा दादाला तयार करतो, तोपर्यंत तुम्ही तुमचं आवरून घ्या वहिनी. हो हो असं म्हणून आता ते सगळेजण राजाला म्हणत असतात की चल चल राजा. आता राजा थांबा म्हणत असतो, पण ते काही ऐकतच नाही, त्याला ओढून घेऊन बाहेर जातात. धन्या आतमध्ये येतो आणि राजाची कपडे घेऊन आता बाहेर जातो आणि मग जाता जाता अवनीला म्हणत असतो की वहिनी प्लीज तुम्ही पण लवकर आवरा, मी राजा दादाचा ड्रेस घेऊन जातोय, तुम्ही लवकर तयार व्हा. तर आता हे तिघेही भाऊ राजाला इकडे जबरदस्ती घेऊन आलेले असतात आणि म्हणत असतात की चल चल राजा पटपट आवर, आता हे कपडे घाल. आता धन्या त्याचा सूट काढून देतो आणि म्हणत असतो की हा हा राजा दादा लवकर आवर. तर पाण्या आता तो घेतो आणि म्हणत असतो की चल चल लवकर लवकर आता काढ ना कपडे, अरे काढ ना शर्ट. तर आता राजा काहीच काढत नाही, तो आता एका जाग्यावरतीच उभा राहिलेला असतो. त्यावेळेस मग आता पाण्या म्हणत असतो की काय राजा, म्हणजे तू अजून मगाच्या आपल्या भांडणाच ध्यानात ठेवून बसलाय की काय? अरे विसर ना, ते आपलं रोजच आहे. त्यावेळेस आता आणि पुन्हा तो म्हणत असतो की तुला माहितीये का, तुझ्यामुळे मी यशदाच्या किती शिव्या खाल्लेल्या आहेत, मी एकट्याने शिव्या खाल्लेल्या आहेत, तू वाचला बाबा सगळं. आणि हा यशदा, अजून ह्याचं समाधान होण्यासाठी याच्या समोर पण मला शिव्या दे, आणि नाहीतर तू एक काम कर, माझं डोकं फोड. असं म्हणून आता तो राजाचा हात घ्यायला लागतो. त्यावेळेस राजा म्हणतो की गप्पा बस रे, तसं काहीच नाहीये, आणि इकडे ते घालतो कपडे. आता तो हातामध्ये घेतो, तर हे सगळेजण आता त्याची पॅन्ट काढायला लागतात, शर्ट काढायला लागतात. तर आता राजा चिडतो आणि म्हणत असतो की अरे गप्प बसा रे, मी काय बारकं बाळ आहे का, मी घालतो माझी, मी द्या इकडे कपडे. असं म्हणून आता
तो त्याची कपडे घेऊन आतमध्ये चाललेला असतो. तर आता तिथे एक कुर्ता असतो. तर आता यशोदा म्हणत असतो की अरे हे पण घाल ना. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही नाही ते नको, ते मला एवढंच बाद झालं. मग आता ते हातामध्ये घेतात आणि म्हणत असतात की हा कुर्ता कोणासाठी आणलेला आहे. आता पाण्यात तोंडच लपवतो. आता त्याला कळतच नाही कारण तो पायलने त्याच्यासाठी दिलेला असतो. त्यावेळेस आता यशोदा तो कुर्ता हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो की पाण्या हा माझ्यासाठी आणला का, अरे काय गरज होती, एक आणला होता ना. त्यावेळेस आता धन्या म्हणत असतो की नाही नाही हा तुझ्यासाठी नाही आणला, जो आणलाय तो घातलाय की तू, आणि एकच आणला होता. त्यावेळेस मग तो म्हणतो की हा तुझ्यासाठी आणलाय का. मग धन्या म्हणतो की नाही नाही माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी मी हाच घेतला होता आणि नंबर बघ की ही माझी साईज पण नाहीये. आता पाण्याला काहीच कळत नाही की आता यांना काय सांगावं काय नाही. तो आता डोक्यालाच हात लावून उभा राहिलेला असतो आणि तो खूप लाजत सुद्धा असतो. मग आता यशोदा म्हणतो की म्हणजे हा अन्नासाठी आणला, अरे अन्नासाठी काय गरज होती आणायची, एक आणलेला त्यांनी घातलाय की. त्यावेळेस आता धन्या म्हणतो की अन्नासाठी नाही नाही, आणि अण्णा असलं घालणार आहेत का, अण्णांना जो सूटबूट आणलाय तो अण्णांनी घातलाय की. मग यशोदाला आणि धन्याला प्रश्नच पडतो की हा नक्की आणलाय कुणासाठी. मग आता धन्या यशोदा दादा म्हणत असतो की पाण्या तुझ्यासाठी आणला का हा, अरे काय गरज होती 2-2 कुर्ते आणायची. त्यावेळेस मग धन्या म्हणत असतो की नाही नाही पाण्यादादासाठी पण नाहीये हा अरे त्याला जो आणलाय तो त्याने घातलाय की, किती वेळ लावला होता शोधायला, आणि ही असली घाणारी चॉईस नाहीये, हे नाही असला हा आणला. मग आता पाण्याला खूपच राग येतो आणि म्हणत असतो की गप्पा बसा रे, काय चाललंय तुमचं, कोणासाठी आणलाय, माझ्यासाठी तुझ्यासाठी, घाणारी चॉईस काय करायचंय तुम्हाला, आणा इकडे तो माझाच आहे. त्यावेळेस आता धन्या म्हणतो की काय, आणि आता तू हा घालणार आहे का. तर तो म्हणतो की हो मी आता हा घालणार आहे, आणि तुमचं काय रे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत बसू का, बाहेर लोक आलेले आहेत त्यांचं बघू का, तुमच्या बसू, आणि इकडे द्या इकडे, असं म्हणून आता तो तिथून कुर्ता घेऊन जातो. इकडे बाहेर सगळेजण आता अवनीची वाट बघत बसलेले असतात. अण्णांना सुद्धा आता खूप टेन्शन आलेलं असतं की अजून अवनी कशी काही बाहेर आलेली नाहीये, म्हणजे सुनबाई कशी काय बाहेर आलेली नाहीये. दत्ता आणि सुलात्या तर मात्र आता त्याची चांगली मज्जा घेत असतात. तेवढ्यातच तिथली एक बाई म्हणत असते की अहो अण्णा अजून किती वेळ लागणार आहे नवरीला यायला, अजून आम्ही किती वाट बघायची आहे. मग आता असं म्हटल्याबरोबर अण्णा म्हणत असतात की अहो येईल थांबा जरा थोड्या वेळ, या गोष्टीची आम्ही 20 वर्ष झालं वाट पाहतोय, तुम्ही 20 मिनिटे सुद्धा वाट पाहू शकत नाही का. अहो आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटणार आहे आणि येईलच, आणि अहो नवी नवरी आहे ना, वेळ लागतो जरा तिला येण्यासाठी आवरण्यासाठी. मग आता इकडे सुलात्या आणि दत्ता मात्र खूपच हसत असतात आणि अण्णाचं तोंड पाहून आता दत्ता म्हणत असतो की बघितलं का त्या धोंड्याचं तोंड कसं झालेलं आहे. मग सुलात्या म्हणत असते की हो ना, ह्याचं असलं तोंड पाहून ना मला तर जाम मज्जा येते, खूप मज्जा येते, असं म्हणून ते दोघे जण मोठमोठ्यानेच हसायला लागतात. तर आता तिकडून एक मुलगा आलेला असतो ज्यूस घेऊन. तर आता आत्या म्हणत असते की आण इकडे ज्यूस, किती वेळ झालं बसलीये, माझा घसा पार कोरडा पडला, असं म्हणून आता आत्या दत्ताला म्हणत असते की थांब आता ह्याची ना आपण गंमतच करूया, असं म्हणून ती आता ज्यूस घेण्यासाठी पुढे जाते आणि त्या मुलाकडून ज्यूसचा एक ग्लास घेते आणि अण्णांच्या जवळ येऊन म्हणत असते की धोंडे अण्णा घे बाबा, लयच गारे, तुझा पण घसा कोरडा पडला असेल वाट बघून बघून. आणि मग अण्णा काही घेत नाही, तर ती ग्लास हातामध्ये घेऊन म्हणत असते की ह्या धोंडे अण्णाचं नाव वेगळंच आहे, सगळ्या गावाला आमंत्रण दिलं, जेवणे आणि अजून जेवणाचा पत्त्या नाही, जेवणाचा नुसता वास सोडलाय, पण जेवणाचा एक घास सुद्धा अजून आम्हाला दिलेला नाहीये बाबा. भूक लागून पोटात पार कावळे वरडायला लागले, ह्याचा ना नुसता मोठीपणा असतो. तुम्हाला म्हणून सांगते, जर ह्याने सांगितलं असतं घरून जेवून या, तर आपण सगळं जेवून करून आलो असतो की नाही. किती वेळ लागतोय, ह्याची अजून सुनबाई सुद्धा आलेली नाहीये. अण्णाला मात्र खूपच राग येतो, पण हे दोघे जण काही गप्पच बसत नाही, सारखे काही ना काही बोलत असतात. त्यावेळेस सुलात्या म्हणत असते की आता तुम्हीच सांगा, नव्या नवरीला तयार व्हायला एवढा वेळ लागतो का. पण मला असं वाटत आहे ह्याच्या असल्या तुटक्या मुटक्या घरामध्ये बिचारी कुठेतरी हरवली असेल. मी काय म्हणते, आपण 4-5 जणी जाऊया आणि तिला घेऊन येऊया, कारण आता मला पण मुलगी आहे, तिला नाही बाई एवढा वेळ लागत, 5 मिनिटात तयार होते आणि तयार होऊन येते. पण ह्याच्या सुनेने खूपच वेळ घेतलेला आहे. आणि मग पुन्हा दत्ता म्हणत असतो की पण मला तर असं वाटत आहे सून आहे की नाही घरात, इतका वेळ झालं येई नाही म्हटल्यावरती सूनच नसेल, मग तुझा सुलेश शापबाई लयच पॉवरफुल दिसतोय. तर आता दोघेही मोठमोठ्यानेच हसायला लागतात आणि म्हणत असतात की थांबा 4-5 बायकांनो उठा आणि चला आपण तिला घेऊन येऊया. मग अण्णा खूपच चिडतात आणि म्हणत असे कुणीच कुठे जायचं नाही, गप्पा बस, माझ्यासारखं वाईट नाहीये बस. मग अण्णाचा असा रागवलेला चेहरा बघून या दोघांना मात्र खूपच मोठमोठ्याने हसायला यायला लागतं.
तर इकडे दुसरीकडे आता पायल नमीला घेऊन आलेली असते आणि तिकडून आता पाण्यासुद्धा येत असतो. मग आता पायलची आणि पाण्याची एकदम अशी जोरात धडक होते. मग आता ते दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि मग पाण्यात थोडासा लाजतो आणि साईडला येतो. तर लगेच पायलसुद्धा त्याच्या जवळ येते आणि मग पाण्या म्हणत असतो की काय ग, तुला दिसत नाही का? मग आता ती म्हणते की दिसतंय ना, मी दिलेला कुर्ता घातला, मग कसं वाटतंय? मस्त मॅचिंग मॅचिंग ट्विनिंग कसं वाटतंय? त्यावेळेस तो म्हणतो की गप्प बसा, जास्त लाडाला येऊ नको आणि तो खूपच रागवतो. इकडे आता नमी या दोघांकडे बघून आता हसत असते. तिला खूप छान सुद्धा वाटत असतं. मग त्यावेळेस आता तो रागवल्यामुळे पायल म्हणत असते की पानू, तू रागवल्यावरती ना खूप छान दिसतो, थांब ना, आता आपण दोघं जण सेल्फी काढूया. म्हणून आता ती त्याच्याबरोबर सेल्फी काढायला जाते. तर पाण्या तिला जोरात धक्का देतो आणि म्हणत असतो की जास्त लाडात यायचं नाही आणि माझ्या जवळ यायचं नाही, कळलं का? जर तू जास्त लाडात आली ना तर हा कुर्ता काढेल, फाडेल आणि जाळून टाकेल, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. आता तो तिथून निघून गेल्यानंतर पायल आता खूपच दुःखी होते. तर आता नमी तिथे येते आणि म्हणत असते की धाकट्या जाऊबाई काय झालं? त्यावेळेस आता ती म्हणते की बघ ना, पानूने माझ्याबरोबर सेल्फीच काढली नाहीये, तो ना जुळवूनच घेत नाहीये. त्यावेळेस ती म्हणते की अगं जाऊ दे ग, तो तसाच आहे. मग ती अजूनच मोठ्याने रडायला लागते. मग ना मी तिला समजावते की अगं, तुला अजून पाण्याचा स्वभाव समजला नाही का? अगं तो तसाच आहे, आधी नाही नाही म्हणतो आणि मग करतो. तू बघ आता, त्याला कुर्ता दिला, आधी काय म्हणला होता नाही नाही, मग घेतला आणि घालून आला की नाही? त्यावेळेस पायल म्हणते की हो. मग आता पुन्हा ती म्हणते की असंच आहे, आता तो सेल्फीला नाही नाही म्हणतोय, पण पुन्हा ती नक्की तुझ्याबरोबर सेल्फी काढणार. त्यावेळेस ती म्हणते की अय्यो, असा आहे वे पाण्या, म्हणजे त्याचा स्वभाव असा आहे वे, आधी नाही नाही म्हणायचं आणि मग परत न हो हो म्हणायचं, असं म्हणून आता ती लाजत असते. त्यावेळेस आता म्हणते की माझा पानू, थांब आता मी जाऊन त्याच्याबरोबर सेल्फी काढून येते. त्यावेळेस नमी म्हणते की अहो धाकट्या जाऊबाई, त्या पाण्याबरोबर परत सेल्फी काढा, आता चला आपल्या दोघींचे फोटो काढूया, असं म्हणून आता ती तिला तिकडे फोटो काढण्यासाठी घेऊन जाते. तर इकडे दुसरीकडे राजा आता कपडे घालून आलेला असतो. अवनी मात्र तिथेच आता रडत बसलेली असते. मग राजा आल्यानंतर अवनी राजाकडे पाहते. तर राजा म्हणत असतो की ते भावंडांनी खूपच फोर्स केला म्हणून घातलेला आहे, आता त्यांच्या पुढे काही बोलताच येत नाहीये. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हा छान दिसतोयस. मग आता राजा थोडंसं, त्याला राजाला बरं वाटतं. मग पण ती म्हणत असते की छान दिसतोय, पण एक काम केलं तर बरं होईल. मग राजा म्हणतो की कोणतं काम? त्यावेळेस ती म्हणते की एक काम कर, बाहेर माईक असेल ना? तर राजा म्हणतो की हो आहे ना. मग ती म्हणते की तो माईक घे आणि सगळ्यांना ओरडून सांग की आमचं लग्न खोटं आहे आणि मी ह्या रिसेप्शनला येणार नाहीये, आमचा काहीच एकमेकांशी संबंध नाहीये. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो मॅडम, असं काय करताय, मी असं नाही करू शकत. मग आता अवनी म्हणत असते की ठीक आहे, तू नाही ना करू शकत, मग आता मीच करते. तर आता मीच सगळ्यांना जाऊन सांगते. आणि असं म्हणून ती आता ती जिथे बांगड्या, तिच्यासाठी जे साडी हे ठेवलेलं असतं, ते बेडवरून असं खाली पाडते आणि म्हणत असते की तू माझं ऐकत नाहीये ना, तर आता मीच जाऊन सांगणार, असं म्हणून ती दरवाजा उघडायला जाते. तर बाहेर आता यशादा आलेला असतो. आता यशादा धक्काच बसतो या दोघांचं असं पाहून. मग आता तो म्हणतो की काय झालं, तुम्ही अजून तयार झालेला नाहीये का? अहो बाहेर सगळेजण खोळंबलेत, तो वाट बघतायत का, तुम्ही अजून तयार झालेला नाहीये? त्यावेळेस आता राजा थोडासा बाजूला जातो. तर आता अवनी सुद्धा आतमध्ये जाते. मग आता यशादा पाहतो तर सगळं सामान खाली पडलेलं असतं. मग आता राजा आणि यशादा आता ते सामान गोळा करायला लागतात. त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की त्यांचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत ना, म्हणून त्यांना थोडंसं वाईट वाटत आहे. मग आता यशादा म्हणत असतो की बरोबर आहे, एका मुलीला आपल्या वडिलांची मया येणारच आणि तुम्ही काहीच काळजी करू नका. खरं तर ना आमचंच चुकलेलं आहे, तुमचे वडील हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही तुम्हाला विचारलंच नाही, खरं तर आमचं चुकलेलंच आहे. पण विचारणार तर कसं, 20 वर्ष झालं आमच्या घरामध्ये कोणी बाई माणूस नाहीये, आम्हाला या सगळ्याचा अनुभवच नाहीये की एका बाईला विचारावं. खरंच आमचं चुकलेलं आहे. खरं सांगू का तुम्हाला, अहो आमच्या आत्यांचा शाप ना खरा ठरला. त्यांनी आम्हाला 20 वर्षापूर्वी शाप दिला होता. तेव्हापासून आमच्या घरामध्ये कोणतीच बाई नाहीये आम्हाला माया करणारी. आमचं शाळेत जाताना बटन तुटलं असेल कपड्याचं तर ते शिवून देणारी, घरामध्ये रांगोळी काढण्यासाठी बाईशिवाय काय आहे हो. देवाने खरंच बाईचा आशीर्वाद आमच्या घरामध्ये दिलेलाच नाहीये. खूप वाईट वाटायचं व जेव्हा आमच्या डोक्यावरती आमच्या आईचा हात नव्हता. लहानपणीच आमची आई आम्हाला सोडून गेलेली आहे आणि तेव्हापासून कोणीच बाई आली नाही आणि तुम्ही लक्ष्मी म्हणून आमच्या घरामध्ये आला, म्हणून आम्हाला खूप आनंद झाला होता. पण खरंच आमचं चुकलेलं आहे. आम्ही तुम्हाला
असं नव्हतं करायला पाहिजे, तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता तुम्ही जे म्हणसाल ना तेच करा. तुम्हाला जे बरोबर वाटेल, योग्य वाटेल ना तेच तुम्ही करा. आमचं अजिबात विचार करू नका. आमचं चुकलेलं आहे." त्यावेळेस अवनीला यशदादाचं हे बोलणं पाहून खूपच वाईट वाटतं. ती खूप इमोशनल झालेली असते आणि म्हणत असते की माझ्या पद्धतीने मला जे योग्य वाटेल ते. खरं सांगू का, आजपर्यंत मला असं कोणीच म्हटलं नाही. तुम्ही ना खरंच खूप चांगले आहात. तुमच्यासारखे जर माझे बाबा आणि माझा भाऊ असता तर किती बरं झालं असतं. एका मुलीला कमी लेखलं नसतं त्यांनी सुद्धा. खरं सांगू का तुम्हाला, ज्यावेळेस राजा आणि मी लग्न करून आलो ना त्यावेळेस तुम्ही राजाला अजिबात ओरडला नाही. उलट आमचं किती भारी स्वागत केलं, आमचं वेलकम किती छान केलं. याच्या उलट आमचे वडील आणि म्हणजे माझे वडील आणि भाऊ आहे त्यांनी मला खूप त्रास दिला. माझ्या मनाचा कधीच विचार केला नाही. खरंच तुम्ही किती चांगले आहात. पण मी आज तुम्हाला फसवणार नाही. मला ना आज तुम्हाला सगळं काही खरं सांगायचं आहे. यशादादाला आता आश्चर्यच वाटतं की नक्की झालंय काय. तर तो राजा म्हणत असतो की मॅडम नका सांगू. पण आता अवनी काही गप्प बसत नाही. अवनी म्हणते की नाही. मग आता अवनी म्हणत असते की आमच्या दोघांचं लग्न खरं नाहीये, आमचं एकमेकांवरती प्रेम नाहीये. आता हे ऐकून यशादादाच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणतो की हे काय बोलताय. त्यावेळेस आता ती म्हणत असते की माझे बाबा एक विहान नावाच्या मुलाशी माझं लग्न जमवत होते, पण मला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. म्हणून आता आम्ही घरातून पळून आलो आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती तिथे आता खोटं लग्न आम्हाला करायला लावलं. बाबांना हे सगळं दिसावं म्हणून आम्ही आता तिथे खोटं लग्न केलं. आता जो झालेला प्रसंग आहे तो अवनी सगळा आता इथे सांगते. त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की अवनी हे काय करताय मॅडम, तुम्ही हे काय करताय. पण आता यशादा म्हणतो की म्हणजे राजा तुम्हाला का नाही सांगितलं रे, एवढं दुःख का दिलं ह्यांना. आता तुम्ही काहीच काळजी करू नका. अहो आमच्या घराला बाईचा आशीर्वाद नाहीये, ते आमचं नशीब फुटकंय. मला माफ करा. खरंच आम्ही तुम्हाला न विचारता एवढे मोठे डिसिजन घेतले. तुमच्या मनाचं काय झालं असेल. म्हणून आता यशादाच आता अवनीची माफी मागायला लागतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की प्लीज माफी नका मागू. जे झालं त्याच्यामध्ये फक्त राजाची चूक नाहीये तर माझी सुद्धा चूक आहे. खरंच आमचं चुकलेलं आहे. पण हे सगळं मी त्या विहानच्या तावडीतून सुटण्यासाठी केलं होतं. पण आता यशादा अवनीची खूपच माफी मागत असतो आणि म्हणत असतो की नाही, एका बाईला आम्ही दुखवलेलं आहे. तिचा आशीर्वाद मिळवायच्या ऐवजी तिला आम्ही दुखवलेलं आहे. खरंच आम्हाला माफ करा. अवनी म्हणत असते की नाही तुम्ही आमच्यापेक्षा खूप मोठे आहात हो आणि खूप मोठ्या मनाचे आहात. असं काहीच करू नका. तर आता आजचा भाग येथेच संपलेला